नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर सगळ्यांनाच वाटतं की आपलं संक्रांतीचं वाण जे आहे तर ते स्पेशल असावं. तर ते आज काही माझ्याकडे जे आयडिया आहेत ते तुम्हाला शेअर करणार आहे. थोड्याशा युनिक आहेत, यावरती नक्की एक वेळ विचार करा. तर सगळ्यात पहिलं आपण वाणमध्ये जी चांगली एक बेस्ट गोष्ट देऊ शकतो ते म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा. तर 10 रुपयेपासून अगदी 150-200 पर्यंत खूप साऱ्या क्वालिटीज व्हरायटीजमध्ये हळदी कुंकवाचे करंडे येतात. तर आपण एकदम बल्कमध्ये घेतले तर ते बऱ्यापैकी स्वस्त पण भेटतात. त्यामुळे ही सगळ्यात जुनी जरी गोष्ट असली तरी वाणमध्येही नक्कीच आपण देऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण देवघरात लागणाऱ्या वस्तू, याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर सगळ्यात पहिलं आपलं निरांजन किंवा देवाचा जो दिवा असतो रोजचा लावायचा तर तोही आपण छोट्या पद्धतीचा असा देऊ शकतो. जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर तेही थोडेसे स्वस्त मिळतील, पण हे थोडेसे म्हणजे 60-70 पासूनच सुरुवात होईल. त्यामुळे थोडेसे महाग पण पडतील काही जणांचं बजेट जर असेल तर ह्या गोष्टीचा पण आपण दिव्याचा नक्की विचार करू शकतो. आणि शक्यतो अशी वाणमध्ये गोष्ट द्यायची. दिव्यांमध्ये पण भरपूर स्टाईलचे दिवे आहेत. आता हल्ली प्रकारे असे काचेचे वगैरे पण आहेत, म्हणजे बरेचसेच आहेत. तर त्यामुळं आपापल्या पद्धतीनं आपल्या बजेटनुसार आपण दिवे पण घेऊ शकतो. तर हा पण एक ऑप्शन आहे. त्यानंतर मार्केटमध्ये आता ही रिसेंटली वुडनची जी आहे धूपदाणी तर खूप सध्या ट्रेंडिंग आहे. तर ही पण आपण देऊ शकतो. तर याची प्राईस जर मार्केटमध्ये गेलं तर 80 वगैरेपर्यंत येते, पण जर आपण बल्कमध्ये जर थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर 60-70 पर्यंत तरी अंदाजे देतील हे. तर याच्यामध्ये पण बऱ्याचशाच व्हरायटीज आहेत. तर आपल्या बजेटनुसार हे पण देऊ शकतो आपण धूपदाणी वगैरे. नंतर अगरबत्तीचं जे स्टँड आहे तर त्याच्यामध्येही बरेचसेच असे वुडनचं पण ऑप्शन आहे, पितळेचे वगैरे. हल्ली डीमार्टमध्ये पण भेटतात. तर त्यामुळे भरपूर ऑप्शन आहेत याच्यामध्ये पण अगरबत्ती स्टँड वगैरे. तर हेही देऊ शकतो आपण. त्यानंतर पुढचं वाण आपण देऊ शकतो की ड्रायफ्रूट स्टोरेजचा असा डब्बा वगैरे किंवा शोपीसमध्ये वगैरे पण भरपूर असे ऑप्शन येतात. ऑनलाईन वगैरे जास्त भेटतील याच्यामध्ये, कारण मार्केटमध्ये क्वचितच भेटतील, ऑनलाईनमध्ये जास्त भेटतील. तर प्राईज वगैरे पण त्याची वेगवेगळी असणार. त्याच्यामध्ये पण वुडनमध्ये वगैरे बॉक्सेस आहेत ड्रायफ्रूटचे. तर हे पण आपण देऊ शकतो. त्यानंतर आपल्या सौभाग्य अलंकारमध्ये बांगड्या वगैरे येतात, जे पण बरेचसेच ऑप्शन आहेत. मग जे डेली यूजमध्ये टिकल्यांचे वगैरे पण पॉकेट वगैरे आहेत. तर बरेचसेच ऑप्शन आहेत जे डेली यूजमध्ये महिलांसाठी यूज होतील. तर बजेट आपलं कमी असेल तर अगदी 10 रुपयेपासून या वस्तू देता येतात. म्हणजे टिकल्याचं पॉकेट वगैरे म्हणा, क्लच वगैरे काही. तर नंतर बरेचसेच ऑप्शन आहेत. मेकअप बॉक्स वगैरे, जे पण आपले मेकअप जे डेली यूजचे मेकअप वगैरे प्रॉडक्ट आहेत बाकीचे बरेचसेच, किंवा असे सौंदर्य अलंकार आहेत तर ते आपण देऊ शकतो. त्यानंतर ओकेजनली असे कधी घालायला वगैरे असे साज वगैरे, हार वगैरे असतील, दुसरे बरेचसे ठुशी वगैरे, याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. तर तेही आपण देऊ शकतो. किंवा मंगळसूत्राचे वगैरे डिझाईन आणि नथ वगैरे पण देतात हल्ली. तर नथ वगैरे पण प्राईजनुसार आहेत वेगवेगळी. अगदी 10-20 रुपयापासून सुरुवात होते ती 150-200 पर्यंत पण हे आपल्याला भेटतात. मंगळसूत्रामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन लॉंगमध्ये वगैरे भेटतात, शॉर्टमध्ये, जे डेली यूजसाठी काही जण यूज करतात. तर हाही एक सुंदर ऑप्शन आहे जे आपण देऊ शकतो. त्यानंतर किचन यूजमध्ये वगैरे नॅपकिन असतात किंवा डेली यूजमध्ये हँड टॉवेल वगैरे असतो, तर तेही आपण देऊ शकतो. अगदी 15-20 रुपयांपासून नॅपकिन वगैरे स्टार्ट होतात. किंवा आपला जो डेलीचा हँकरचिप वगैरे आहे तर तोही आपण देऊ शकतो. त्यानंतर दुसरा एक ऑप्शन म्हणजे हे देवाचं जे वस्त्र आहे, आपण जे रेग्युलर देवपूजेसाठी देवाखाली वगैरे अंतरतात वस्त्र, तर ते वस्त्रसुद्धा देऊ शकतो. नंतर श्रीकृष्णाचं वगैरे वस्त्र किंवा घरामध्ये देवीबाई वगैरे असतील तर त्यांचंही वस्त्र, तर हे सुद्धा आपण वाणमध्ये देऊ शकतो. हे तर सगळ्यांच्याच घरी देव तर असतात, तर त्यांना प्रत्येकाला युजफुल पण होईल. तर अशी ही थोडीशी नवीन वाटली ही आयडियाज मला. तर तुम्हाला ही कशी वाटली सांगा नक्की. त्यानंतर किचन यूजमधल्या बऱ्याचशाच बॉटल्स वगैरे, हे स्पायसेसचे बॉटल्स वगैरे अशा या 15-20 रुपयेपासून बॉटल अगदी डीमार्ट वगैरे पण भेटतात. याच्यामध्ये शेप पण चेंज असतात, काही राऊंड वगैरे असे वेगवेगळे असतात या स्क्वेअर शेपमध्ये. तर या पण आपण एक देऊ शकतो. तर बरेचसेच ऑप्शन आहेत किचनमध्ये. थोडीशी काही भांडी, प्लेट्स वगैरे, काही स्पून वगैरे पण देऊ शकतो. तर भरपूर ऑप्शन आहेत किचनमध्ये वगैरे. पण यावेळी मी तुम्हाला थोडंसं युनिक वाण जे आहे तर ते शेअर करणार आहे. तर आपण सगळ्यात पहिलं असं इथं जे धार्मिक आपले ग्रंथ वगैरे आहेत किंवा पुस्तक आहेत तर ते देऊ शकतो. तर खऱ्या अर्थाने दिलं तर याची सगळ्यांना वाचन वगैरे पण होईल. किंवा नंतर जे डेली लाईफमध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी जे काही हॅक्स आहेत
अशा बुक्स आहेत की ज्याने आपलं आध्यात्मिक वगैरे किंवा स्वतःची प्रगती होऊ शकते. तर असे बुक्स किंवा स्वतःच्या आयुष्यात अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी बरेचसे असे पुस्तक्स वगैरे आहेत. तर हे बुक्स आपण देऊ शकतो. तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे मला असं वाटतं. आणि त्यानंतर स्त्रियांचं स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी काहीतरी आपण देऊ शकतो. तर काही जण पॅड वगैरे पण देतात, पण हे खूप आधुनिक फीचर झाले, कारण सगळेच हे देऊ शकतात किंवा स्वतः हे करू शकतात. हे असं नाही, काही जण इन्स्टॉल करून पण देतात आणि दिलेले आहेत किंवा केलेले काही महिलांनी याची सुरुवात केलेली आहे. त्यामुळं हा पण एक पुढचा एकदम आधुनिक विचार किंवा आधुनिक पाऊल आपण म्हणू शकतो. तर हे पण आपण देऊ शकतो. तर तुम्हाला सगळ्या वाणची आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनल